असं आहे की ही महानगरपालिकेची नेहमीची प्रक्रिया असते. तर जिथं निदा खानला ठेवलं होतं, तर त्या घरावरती त्या घराची परवानगी आहे का, त्याची गुंठेवारी भरलेली आहे का, या संदर्भातली 3 दिवसाची खुलासा करण्याची कागदपत्र सादर करण्याची नोटीस आमच्या अतिक्रमण विभागाने दिलेली आहे. आणि त्या नोटीसचं उत्तर आल्यानंतर आम्ही त्याच्यावरती कारवाई करू. यामध्ये मतीन पटेल यांच्या स्वतःच्या घराचा पण समावेश आहे का आणि कोणकोणत्या मालमत्तेचा समावेश आहे? नाही, त्याचे जे कार्यालय नाल्यावरती जे बांधकाम आहे त्याच्यावरती पण आपण नोटीस दिलेली आहे की ते पण अनधिकृत आहे. आणि त्याच्यावर पण नोटीस दिलेली आहे. त्याच्यावरती पण कारवाई होईल, जिथं ठेवलं त्याच्यावर पण कारवाई. आता जी तुम्ही मुदत दिली 3 दिवसाची, तर ती त्याच्यामध्ये त्यांच्याकडे काय काय पर्याय आहे, त्यांच्यासाठी काय काय पर्याय आहे? आणि नाही झालं तर तुम्ही कारवाई कधीपर्यंत करू शकता? नाही, आमच्या महाराष्ट्र महानगरपालिका कायद्यामध्ये सरळ सरळ तरतूद आहे की तुम्ही त्यांना 3 दिवसाची खुलासा करायची मुदत देण्यात येईल. तर आम्ही ती मुदत दिलेली आहे. त्यांनी त्यांच्याकडे काय कागदपत्र असली ते आमच्या अतिक्रमण विभागाला सादर केले पाहिजे. आणि जर त्यांनी सादर केलं नाही तर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार त्याच्यावर कारवाई होईल. कारवाईसाठी किती वेळ लागू शकतो तरी तरी सादर कागदपत्र सादर नाही, तर नाही तीन केलं? दिवसाची मुदत त्यांना दिली आहे. ते कागदपत्र सादर करतात नाही करतात त्याच्यावरती ते पुढचं काम डिपेंड आहे. तर याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा समोर येतो की त्यांचं नगरसेवक पद देखील यामधून जाऊ शकतं, तर त्याच्यावर काय तुमचं मत आहे? नाही, महाराष्ट्र महानगरपालिका कायद्यामध्ये 10(1)ड नुसार जर सदस्यानं अनधिकृत बांधकाम केलं असेल तर त्यावरती नगरसेवक पद रद्द होण्याची कारवाई होते. मग त्यांनी किंवा त्याच्या कुटुंबियांनी किंवा पत्नीनं जर असं कोणतंही अनधिकृत बांधकाम केलं असेल तर त्याच्यावर कारवाई होते. प्रशासन त्या विषयामध्ये कारवाई करेलच.